20 तारखेला मुंबईकरांच्या वतीनं एक मोठा कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी अशा प्रकारचा काळा चौकी या ठिकाणी शहीद भगतसिंग मैदानावर अभिद्यनगर येथे संपन्न होणार आहे। गोरेगाव निस्कोला हाऊसिंगची एक परिषद झाली, त्यामध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आपण केल्या होत्या, ज्याची यादी मी आपल्याला देईन। त्यापैकी 16 मागण्या शासन निर्णय माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं गृहमंत्री, गृहनिर्माण मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले। आणि मग मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ज्या संवेदनशीलतेनं देवेंद्रजी काम करतायत, सरकार काम करतंय एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबई हाऊसिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा बँक आणि भारतीय जनता पार्टी मुंबई अशा प्रकारच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं मुंबईमधले SRA मध्ये राहणारे, लीजच्या इमारतीत राहणारे, म्हाडा वसाहतीत राहणारे, गिरण्यांच्या जमिनीवरच्या चाळी, BPT कॉलनी, केंद्र शासनाचे वन जमीन, त्याचबरोबर BPT, COD या सगळ्या ज्या केंद्राशी संबंधित जमिनीचा पुनर्विकास आहे, त्या संदर्भात सुद्धा शासन केंद्र सरकारला विनंती करणार आहे। आणि म्हणून हा मुंबईकरांनी आयोजित केलेला मुंबईकरांचा कार्यक्रम, आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी म्हणून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण बघाल, गोरेगावच्या परिषदामध्ये स्वयं पुनर्विकासाकरता एक खिडकी योजना, 9 मीटर व त्याखालील रस्ते रुंदीच्या FSIचा लाभ, स्वयं पुनर्विकासासाठी सवलती, स्वयं पुनर्विकासावर त्या ठिकाणी सहाय्यता सरकारच्या वतीनं, टीम कन्व्हेन्स सारखा एक प्रलंबित विषय तात्काळ 1 महिन्यात करण्याचा निर्णय, तक्रार निवारण समिती, त्याचबरोबर SRAच्या हस्तांतर सदनिका जेव्हा करतो तेव्हा 1 लाख रुपये त्या ठिकाणी शुल्क असायचं हस्तांतर शुल्क, तो 50,000 करून सर्वसामान्यांना दिलासा दिलाय। स्वयं पुनर्विकासामध्ये भाडं जर त्या ठिकाणी थकलं असेल विकासात, तर 2 वर्षाचं ॲडव्हान्स भाडं विकासकांनी द्यावं, हाही एक निर्णय आहे। मुद्रांक शुल्काच्या थकबाकीबद्दल अभय योजना त्या ठिकाणी आणली गेलेली आहे। म्हाडाच्या 56 वसाहतीचा सेवा शुल्क जो सर्व्हिस टॅक्स आहे, तो सर्व्हिस टॅक्स जवळपास 484 कोटी मुंबईच्या म्हाडा वसाहतीवरच्या रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय मागच्या अधिवेशनात देवेंद्रजींनी घेतला, शासन निर्णय झाला। एक वसाहतीमध्ये 50-60 कोटीचा लाभ 5 ते 6 लाख लाभार्थी मुंबईत झाले, त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुनर्विकासाकरता येणारे अडथळे दूर करणे, मुंबईतल्या सहकारी कार्यालय जी कोकण भवनला आहेत ती मुंबईत आणणे, स्वयं पुनर्विकासाकरता आणखी आर्थिक योजना सक्षम करण्यासंदर्भात महामंडळाची निर्मिती करणे, असे अनेक विषय। आता सगळे सांगायला गेलो तर आणखी 10 मिनिटं लागतील। जे विषय महाराष्ट्र शासनानं गृहनिर्माण, महसूल आणि सहकार या विभागामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देवेंद्रजींच्या पुढाकारानं घेतले, त्याबद्दल हा धन्यवाद देवेंद्रजी असा मुंबईकरांचा आपला कार्यक्रम अभ्युदयनगर या ठिकाणी शहीद भगतसिंग मैदानावर 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की देवेंद्रजींचं मुंबईवर जे लक्ष आहे त्याकरता सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
आणि केवळ आभार म्हणून कार्यक्रम संपत नाही, तर वचनपूर्ती करत असताना मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांच्या काही अपेक्षापूर्तीसाठी सुद्धा देवेंद्रजींना निवेदन देऊन तेही प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जवळपास 95% मुंबईकरांशी निगडीत अशा प्रकारचा विषयी कार्यक्रम असल्या कारणानं प्रचंड असा यशस्वी कार्यक्रम ठरणार आहे. यामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील नेते शिवाजी नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड, प्रकाश दरेकर आणि मुंबईतले आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी विद्याधर अनासकरी असतील आणि त्याच्यामुळं बाळा नांदगावकरही असतील. म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मुंबईकरांना एकत्रित करून त्या ठिकाणी हा कौटुंबिक कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी संपन्न होतोय. आणि त्या कार्यक्रमात शासनाच्या वतीनं झालेल्या निर्णयाची पुस्तिकाही आम्ही जाहीर करणार आहोत, ज्याच्यात निर्णय GR वगैरे सगळे असतील. आणि मुंबईतल्या वसाहतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न निवेदनं घेतोय, तेही एकत्रित करून त्या ठिकाणी देवेंद्रजींना देऊन त्यावरही उपाययोजना करण्याची विनंती मागणी त्या ठिकाणी केली जाईल. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते वसाहतीत जाऊन हे प्रश्न गोळा करतायत. हाऊसिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा बँक, इतर सहकार्यातल्या यंत्रणाही या फील्डवर काम करतायत आणि असा संयुक्त मुंबईकरांचा आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी असा 20 जानेवारीला संपन्न होतोय. हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला येण्याचं विनम्र आवाहन या ठिकाणी मुंबईकरांना मी करतोय. आता आपले काही प्रश्न असतील. आता त्यांना मी फावडा म्हटलं तर चालेल का? काही बोलायचं, उद्या आमची जर जीभ सुटायला लागली तर उद्धव ठाकरेंना आम्ही सळो की पळो करू. आमच्या नेतृत्वावर जर असं वेडवाकडं बोलायला लागलेत तर उद्धव ठाकरेंना पण आम्ही वाटेल ते बोलू. देवेंद्र फडणवीस पक्ष फोडतायत, त्यामुळे ते फडणवीस आहेत अशी पण टीका त्यांनी केली. फावडा उद्धव ठाकरे असं मी म्हणेन. म्हणून मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतोय, आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर तुम्ही जर टीका करणार असाल, वेडेवाकडे शब्द वापरणार असाल तर तुम्हाला समर्पक असणारे अनेक शब्द आहेत. आम्ही संस्कृतीनं सुसंस्कार पद्धतीनं वागतोय याचा अर्थ जर आमची दुर्बलता समजणार असाल तर तुमचे कपडे उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही. हे नम्रपणे त्यांना सांगतो. आपलं तोंड आवरा, नाहीतर आमची तोंड सुटली तर आपल्याला जागेवर राहणं मुश्किल होईल. सकाळी एक बातमी आली होती की शरद पवार यांचा जो पक्ष आहे किंवा गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी बैठक पुण्यामध्ये पार पडली अशी बातमी. शरद पवारांसाठी झालं तर ते काही नवीन नाही. ते किती वेळा पक्षात विलीन झालेत, बाहेर पडलेत, पुन्हा विलीन झालेत. त्यांच्यासाठी ते प्रक्रिया असते, त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार. पण ते सगळे विलीन झाले आणि एकरूप झाले असे पण एकत्रच आहेत ना. वाटीतलं ताटात त्याच्या पलीकडे काय, त्याचा भारतीय जनता पार्टीवर काही परिणाम होणार नाही. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो तसूभरही ढळणार नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. राज्यसभेचे भाजपचे उमेदवार आता घोषित झाले, त्यामध्ये एक मराठा चेहरा, एक ओबीसी लिंगायत आणि दुसरा ब्राह्मण. समन्वय साधण्याचा भाजप याविषयी तपशीलवार आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलतीलच. तथापि भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असताना विविध समाज घटक, विभागाचं संतुलन, जनतेची अपेक्षा, त्या व्यक्तीचं योगदान समाजाप्रती, पक्षाप्रती, संदेश म्हणून काय परसेप्शन गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा साराचार विचार करणारी एक यंत्रणा पक्षात काम करते. राज्य सरकार राज्य पक्ष शिफारस करतो, केंद्र सरकार समन्वयातनं, चर्चेतनं सर्वांना अपेक्षित असणारा निर्णय करतं. शेवटी जागा कमी असतात, इच्छुक जास्त असतात. त्याच्यामुळं अशा एका परिस्थितीत पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. पक्ष योग्यच निर्णय घेत असतो, त्याप्रमाणे तो घेतलेला. उद्धव ठाकरे
पोस्टर काम त्यांनी केलं होतं आणि त्याचं क्रेडिट जे पंतप्रधान घेतात हेच आहे काय पंतप्रधानांची नरेंद्र मोदीची गॅरंटी? मला वाटतं उद्धव साहेबांनी आपल्या पक्षाची गॅरंटी तपासावी. पक्षाची गॅरंटी संपत आली. सर सलामत तो पगडी पचास. पहिला पक्ष वाचवा, मग दुसऱ्या गॅरंटीचा विचार करा. तुमच्या बोलण्यानं काही होत नाही. कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही. उद्धव ठाकरे फक्त मत्सरातनं द्वेषातनं म्हणजे हतबलतेनं बोलत असतात. त्याला फार गांभीर्यानं घेऊ नका, आम्ही घेत नाही. परंतु त्याने जरा संयमानं बोलावं, कारण ते आता विचलित एवढे झालेत की वाटेल ते बडबडत आहेत. मला वाटतं त्यांनी मानसिक स्वास्थ्य बिघडू न देण्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी, अशी एक नेता म्हणून त्यांना माझी नम्र विनंती असेल.